सेवेची संधी मला उपलब्ध करून दिली. या कुटुंबाचं पहिल्यापासून माझं खूप प्रेम आहे. रस्त्याना येताना जाताना मी घेतल्याशिवाय जात नाही. कधी काळी सामान्य परिस्थितीमध्ये असलेले हे कुटुंब त्यांच्या दोन गुणांनी तिचा विकास केलेला आहे. आमच्या लंकाताईचे बंधू कर्माचे मामा त्यांच्या याच्यामध्ये प्रेरणा म्हणून मोठा हातभार आहे. आता मी घरावर बोलणार आहे, फक्त एवढाच विषय असेल. तुम्हाला किती कळतं आणि किती नाही मला माहिती नाही. मी ते ब्रह्मज्ञान वगैरे सांगत नाही. आणि सगळं ब्रह्मज्ञान सांगणारे जे ज्ञानी लोक आहेत ते घरात जन्माला आलेले. ज्या घरामध्ये आईने जन्म दिला तिनं मोठा झालेल्या मुलाला विचारलं नाही तू काय कमवतो. पण लग्न जमत असताना बायको आणि बायकोचे लोक मात्र विचारतात तुम्हाला पगार किती. ते घर आणि ती आई जेव्हा दुर्लक्षित होते, बाप जेव्हा दुर्लक्षित होतो, त्यावरच त्या घराला आलेली अवकाळा त्या घराचं किती चांगलं बांधकाम असलं तरी ते थांबवू शकत नाही. घर म्हणजे भिंत नसते, घर म्हणजे छत नसतो, घर म्हणजे खोली नसते. घराला विचाराची खोली आणि आचाराचा अंगण आणि उच्चाराचा ध्वनी ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्या लक्षात येते की माझी भाषा कोणच तुम्हाला माहिती नाही, पण खूप चांगल्या विद्वान लोकांमध्ये माझे विचार मी मांडत असतो. तीन गोष्टी महत्वाच्या आणि तशा तीन गोष्टी पाणी, वाणी आणि नाणी या तीन गोष्टी महत्वाच्या. लक्ष देऊन ऐका, मी गोष्ट सांगू तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार नाही. आलाच अचानक तर ती गोष्ट वेगळी. वाणी, पाणी आणि नाणी देऊन द्या ज्यांना लिहिता येत असेल त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला जपून वापरायच्या आहे. पाणी तुम्हाला जपून वापरायचं आहे, तुम्हाला मागच्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी कळलेलं आहे. आणि नाणी म्हणजे पैसा, हे तुम्हाला जपून वापरायचं आहे. किती मोठा पैसावाला असला त्याचा पैसा फोडत नाही, पैसा नाही फोडत. पैसा चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे, ती कधी येईल कधी काही सांगता येत नाही. म्हणून ती कराग्रे वसते लक्ष्मी असं म्हटलेलं आहे. हाताच्या बोटावरती राहते, म्हणजे इतकं चांगलं आहे तिला. पलीकडे जाता येतं, अलीकडे जाता येतं, ती चंचल असते. म्हणून मोठमोठे घर मी बघितले आणि आता मी बघतोय 3 पिढ्यापूर्वीचे घर खंडार झालेले आहेत. आणि खूप गरीब लोक बघितले, त्यांनी मोठे बांधकाम केलेले आहे. ही लक्ष्मी चंचल आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून नाणी जपून आणि आदराने वापरायचं शिकणं महत्वाचं आहे. घरातला पहिला हा धडा आहे, लक्षात ठेवा. पहिला धडा घरातला. तुम्हाला पाणी जपून वापरायचं आहे, योग्य जागी खर्च करायचा आहे, आणि नाणी इमानदारीने कमवायचं आहे आणि त्याचा बेच चांगल्या पद्धतीने करायचा आहे. खूप पैसा तुमच्याकडे, तुम्ही सावकार आहे म्हणून तुम्ही तसं कराल असं नाहीये. आपल्याच परिसरामध्ये एक सावकार, नाव सांगत नाही मी, पण सगळीकडे त्याचं कर्ज होतं. आज तो बिड्याचे थोडकं उडतोय, दैली उडतोय. तो स्वतःच्या भारी गाडी फिरणारा आज रिक्षाने फिरतोय. हे चढ उतार जीवनातले आपण अनेक ठिकाणी पाहतो. बाकी कृष्ण चरित्र पाहू नका, चक्रधर पाहू नका, काही पाहू नका. त्यांनी जे सांगितलं ते बघा. स्वामी म्हणतात, हे होळी कवनाचे घर नरिगिजे, आपण याचे घर रिगिजे. सूत्र क्लिष्ट आहे आणि तुम्हाला कळणार नाही म्हणून त्याचा मी विस्तार करत नाही.
घर चांगलंच बांधकाम असावं असं नाही, साधा असलं तरी चालेल. घरामध्ये काय आहे हे महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, घरामध्ये घर पण आहे का हा भाग महत्वाचा आहे. तुमच्या घराच्या बाहेर तुमचे शत्रू असतात, सगळे घर फोडण्याचा प्रयत्न करतात, प्रलोभन देण्याचा प्रयत्न करतात. चांगलं चाललेलं घर, तुमची उंची वाढत असलेली आपल्याला सहन होत नाही, त्यापासून जपायचं तुम्हाला, तर त्यासाठी तुमच्याकडे वाणी चांगली असली पाहिजे. पहिली गोष्ट पाणी, दुसरी गोष्ट नाणी, तिसरी गोष्ट वाणी. वाणी म्हणजे बोलणं. तुमच्या श्रीमंतीचा अहंकार तुमच्या बोलण्यातून बाहेर पडू नये. तुमची नम्रता तुमच्या शब्दातून मधुर वाणीमध्ये प्रकट झाली पाहिजे. त्या घराला कोणाची दृष्ट लागणार नाही. आणि डोळे चांगले पाहिजे, कान चांगले पाहिजे. मी वेगळ्या अर्थाने बोलतो, लक्षात ठेवा. डोळे चांगले म्हणजे कोणते असतात? दत्तात्रय कवचामध्ये म्हटलेले विशालाक्षम. दत्तात्रय प्रभूचं विशेष आहे विशालाक्ष, म्हणजे मोठ्या डोळ्याचा. मोठ्या डोळ्याचा याचा अर्थ काय की सगळं त्याच्यामध्ये मावतं त्या डोळ्यामध्ये असा. सगळे प्रांत, सगळ्या जाती, सगळे धर्म, सगळा समाज, पशु पक्षी सगळे त्याच्यामध्ये मावतात आणि सगळ्यांवर प्रेम करतात. असे डोळे म्हणजे विशाल डोळे. दत्तात्रय कवच समजावून सांगायला तुम्हाला 15 दिवस लागतील. मला आम्ही पारायण करतो म्हणजे समजतं असं नाही, मी गीतेचं पारायण करतो म्हणजे समजतं असं नाही. ते समजावून सांगणारा माणूस पाहिजे. आणि घरामध्ये 3 गोष्टी तुमच्या मी सांगितल्या आता. एक तर पाणी, नाणी आणि काय, वाणी. पाणी, नाणी, वाणी. पाणी म्हटल्याबरोबर ते स्वच्छ असावं, सुरक्षित जागी असावं, त्याच्यामध्ये कचरा नसावा, कारण खूप बिमाऱ्या पाण्यानं होत असतात. म्हणून पाणी. पाणी का बरं? पाण्याचे गुणधर्म तुमच्यामध्ये उतरतात. पाण्याचा एक भाव असतो की समर्पणाचा भाव असतो. ते जेव्हा पडतं ना, ते झिरत झिरत जातात. दुसऱ्याचं कामी पडतं, दुसऱ्याला उगवतं, स्वतःला संपवतं. पाणी गोड असतं, पाणी स्वच्छ असतं, पाणी मधुर असतं. हे गुण पाण्यामध्ये. म्हणून घरात तुमचं पाणी असावं, म्हणजे तुम्ही पाणीदार असावं. नाणी तुम्हाला सांगितलं पैसा खूप येतो बाहेरून, म्हणून खर्च उगीच करू नका. एका घरामध्ये एक मोबाईल बरं आहे, 4 मोबाईल काय कामाचे? बरं 4 मोबाईलला महिन्याला किती रिचार्ज मारावं लागतं? तेवढं उत्पन्न तुमच्याकडे होतं का? उत्पन्नावर आधारित घर खर्च करण्याचं ज्याला कळत नाही ना, त्याला घर कळत नाही. माजी राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम, त्यांना एकाने प्रश्न विचारला, म्हणजे आपके पास क्या है? कुछ भी नहीं आपके पास. आप तो हो बड़े राष्ट्रपति हो, आपके पास 2 सूटकेस है और बस 2 कोट है, क्या है आपके पास? उत्तर दिलं. चक्रधर स्वामींनी सांगावं अशा पद्धतीचं उत्तर अब्दुल कलामाने दिलं. ते म्हणाले, मेरे पास जो है वो पर्याप्त है. जे माझ्याकडे आहे ते पर्याप्त आहे. मराठी संतांनी सांगितलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देवानं ठेवलं तसं राहा, जेवढ्यात ठेवलं तेवढ्यात राहा. कमी असलं त्यात मावून जा तुम्ही. संसार होत नाही त्यांची. संसार होतात. झोपडपट्टीत राहणारे बाबासाहेब आंबेडकर, झोपडीत राहणारे कबीर, संत कबीर, झोपडीत राहणारे ज्ञानेश्वर महाराज, हे सगळ्या माणसांना काही अडचण नाही का? मला घर पाहिजे होतं, एसी पाहिजे होता, मग मी ज्ञानेश्वरी नाही तर लिहिणार नाही. कबीराने तक्रार केलेली, मला सावली पाहिजे, मला जेवण पाहिजे, मला पंक्ती पाहिजे, मला पुरवठा पाहिजे, मला जेवू घाला तुम्ही. त्यांच्या दोहे कधी थांबलेले नाहीत. आणि APJ अब्दुल कलामची झेप. आता हे तुम्हाला असं वाटतं की बाहेरच काय सांगतायत? करू काय? आपल्यामध्ये आहे.
जे माहितीने बाहेरचं ते तुम्हाला मी सांगतोय आणि तुमच्यामध्ये जोश भरण्याचं काम मी करतोय. तुम्ही कर्मालय हॉटेल बघितलं, तुम्ही बघितली तुझा फोटो काढून घ्यायचा. बस स्टँड जवळ एकच पत्र्याची हॉटेल होती, आता ते मोडलं. ते आता एकच पत्र्याची हॉटेल. मी तिथं जायचो, बघायचो, त्या माणसाला भेटलो, तो करतो कसा, तो म्हणतो भागतो माझं. त्या पत्राला काही भिंती नाही, काही नाही, काही एकच पत्र आहे. बस स्टँडचा उरलेला असेल तो पत्र तसा टांगलेला आहे आणि त्याच्या खाली त्यांनी संस्था चालवला किती वर्ष. चहाची टपरी होती तिची. मला वाटलं याचा चहा प्यावा, पण मी हॉटेलमध्ये चहा पित नाही. पण मला वाटलं कारण याचं कारण काय आहे की जो आहे वो पर्याप्त आहे, जे आपल्याकडे आहे ते पुरेसं आहे. कशाला चेहरा नाराज करताय. आणि डोळे यासाठी चांगले असेल की दुसऱ्याची उंची पाहताना कौतुक वाटावं डोळ्यांना. डोळेच धोका देतात, नाही सार होत नाही, पाठ होत आपल्याला. एवढं काय करायचं, एवढं कुठून आणलं त्यांनी. आता चड्डीवर होतं, तो कपडे सगळं जायचं पडतो बाहेर. डोळे नितळ हे महत्वाचं नाही, चष्मा हे महत्वाचं नाहीये, पाहता आलं पाहिजे. गीतेचा 15 अध्याय तुम्ही वाचताय ना, विमूढा नाम पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुष. मूर्खाला पाहता येत नाही, ज्ञानी माणसाला पाहता येतं. लक्षात ठेवा, आपण किती जण आंधळे आहोत. तुका म्हणे सारे जन हे आंधळे गेले विसरून खऱ्या देवा. आंधळ्या लोकांची यादी तुकाराम महाराजांनी काढली की सारे जन आंधळे आहेत, आंधळे आहेत. अडाणी लोक आंधळे आहेत, शिकलेले ते जास्त आंधळे आहेत. एका चिंचुक्याची किंमत 1 लाख रुपये देणार हे महामूर्ख जन्माला कसे आले. उस्मानाबाद मध्ये काय असते यांना माहिती नाहीये. करोडो रुपये खर्च करतात. ज्यांच्याकडे पद आहे, पदावर आहे, सरकारी पद ज्यांच्याकडे आहे, ते महामूर्ख आले कुठून. हे आंधळे आहेत, आंधळे आंधळे आहेत. त्या पैशाचे दुप्पट पैसे करून देतात. तुझं पैसे खर्च करणारे संत म्हणतात सगळे आंधळे, उद्देशी मी बावळे आहेत. कुणाच तरी ऐकून तिकडे पैसा देऊन टाकतात. आता लागले बोंबलायला. आंधळे नाही तर काय तुम्ही. विमूढा नाम पश्यंती. पाण्यासाठी डोळेच लागत नाही, पाण्यासाठी दृष्टी सुद्धा लागते. लक्षात ठेवा. घराचं लक्ष मी सांगतो. घर म्हणजे घर, पण सुख दुःख सोबत भोगणारं घर. अरे घरातच पांडव जन्माला आले, घरातच रामायण जन्माला आले, हे सगळं घरामध्ये जन्माला आलं. आणि घर झेप घेण्याचं तुमचं ते ठिकाण आहे, फार सुंदर ठिकाण आहे. मातीचं असेल, कुठलंही असेल, कुठलंही असेल, झोपडी असेल, कुठलंही असेल, त्या घराला उंची असावी, प्रतिमेची उंची असावी. अंबादास भाऊला मी लहानपणापासून पाहतोय. 2 भाऊ आहेत, ते दोघांचे बाबासाहेब अंबादास भाऊ. दोघांना लहानपणापासून दोघांनी आपल्या पद्धतीने प्रगती केलेली आहे. अंबादास भाऊची धर्मपत्नी लंका ही सुद्धा अत्यंत गोड स्वभावाची आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण आहे की 2 मुलं जे निघाले ना, 2 मुलं निघाले आणि त्या मुलांचा पराक्रम असा आहे, जे कष्टार्जित असतं ते इष्ट असतं. कष्टामध्ये इष्ट जन्माला येतं. लक्षात ठेवा, फकडचं तुमच्या कामी पडत नाही. कष्टामध्ये इष्ट जन्माला येतं. आणि माझा मूळ स्वभाव तो आहे, फकट कोणाचं घ्यायचं नाही, नाही घ्यायचं. अलीकडे 10 वर्षापासून तर मी नाही कुठंच मागत नाही, काही नाही. कष्ट करावे आणि त्या कष्टातून जे मिळतं ते इष्ट समजावं आणि ते उत्तम आहे. आणि उदास विचारे वेच करे, वेच करायचा, त्याचा धर्मासाठी खर्च करायचा. दरवर्षी 2-3 लाख रुपये खर्च होतात माझ्या महाराष्ट्रात. आई कुठं पावती, कोणाला मागितलं काय, खर्च करतात. आता यावर्षी मी ती चिंतनी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. 200-300 लोकांमध्ये त्यांना चिठ्ठ्या देऊन, पत्रिका देऊन, तिथे 200-300 लोकांमध्ये एवढं नाही पेलं, तेवढा खर्च कुठून करणार मी. आणि किती दिवस भिकारी बनणार मी. माझ्याकडून जेवढं तेवढं मी करीन. परंतु जेवढं जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे. कौतुक आहे संचिताचे. किती गोड आहे विचार, किती गोड आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी ज्याची अंथरून त्याची पांघरून अशा अवस्थेमध्ये जगता येतं ना. आमचे वडील लोक डोंगरामध्ये राहायचे ना,
मागे गडावर अमृते बाबा आले त्यावेळेस एक संत आले होते वैरागी, त्या डोंगरात गेले तिकडं झोपले. पोथीला यायचं होतं अमृते बाबाच्या, झोपले तिथं. रात्री तिथं मग 4 वाजता एक साप निघाला, मोठा साप, त्यांना खेटून चालला. ते उठले, त्यांनी बघितलं, म्हणजे हो मला खरंच जाग आली नाही बरं का, बरं झालं मला तू उठवलं. आणि मग तिथून ते पोथीला आले, एक अंथरूण एक पांघरून. एवढं काय करायचंय, कशासाठी करायचंय? आणि म्हणून घर हे विचाराचे डोळे घराला असावे, आचाराचे पाय असावे आणि उच्चाराची वाणी असावी. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. 3 गोष्टी फार महत्वाच्या. महिलांचा सन्मान घरामध्ये असावा, पुरुषांचा अधिकार म्हणजे त्याचा आधार असावा, आणि मुलांची हालचाल असावी, मुलांची चळवळ असावी. जाता येताना पाहतो पहिल्यापासून इथं सुरुवातीला झोपलं होतं, भीती वाटायची. नंतर एक 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 गोष्टीने कसा विकास वाढत गेला. मला आनंद होत होता जाताना येताना आनंद, की स्वतःच्या पायावर परिवाराच्या मेहनतीवर एवढा विकास होऊ शकतो का? झाला तो किती सुंदर असतो, कारण त्याला पाया स्वतःचा असतो, डोकं स्वतःच असतो. स्टूलच्या आधारावर उभं राहिलेल्या माणसाला खालचं काही नसतं. खालची 2-2.5 फुटाची उंची स्टूलची असते, मग याची सुरू होते. पण जो मुळात एक झाड आहे ना, याला मुळाची स्वतःची उंची आहे, स्वतःची उंची आहे, स्वतःच गोड आहे आणि स्वतःचे आंबे आहे. हा गोडवा त्या झाडामध्ये आहे. आणि काही गरज नाही, लक्षात ठेवा. निवृत्ती महाराजांचे कीर्तन मी ऐकतो ना, काही भाग मला खूप चांगला वाटतो. आता उंचीला विरोध असतो, त्यांनी विरोध करतात, दोघी गोष्ट सोडा. पण समाज प्रबोधनाचं जे काम आहे ना, ते घरामध्ये घुसतात आणि घराच्या उणीवा सांगतात, सगळं समजावून सांगतात. अशा प्रकारचं घर सांगतात. आम्ही गोपाल कृष्णाला विचारलं, तुझं घर कुठे आहे? अवघड आहे. कृष्णा तुझं घर पंढरपूरला आहे काय? काही बोलत नाही. कृष्णा तुझं घर तिकडे म्हणतो बालाजीला, तिथे गेला का तू? काही बोलत नाही. कृष्णा तुझं घर जगन्नाथला आहे का? जगन्नाथपुरीला तुझं घर आहे का? लोक म्हणतात, काही बोलत नाही. 4-5 ठिकाण सांगितल्यानंतर आम्ही विचारलं, तुझं घर कुठं आहे? तो म्हणाला, माझं घर गीता आहे. गीता शैलोहम तिष्ठामी, गीता मे चोत्तमं गृहम. मी गीतेच्या आधाराने राहतो आणि गीता माझं घर आहे. लक्षात ठेवा, तुम्ही या मातीच्या घरात राहत असले, आणखी एक वेगळं घर आहे तुमच्यामध्ये. तुमच्या विचाराचं घर आहे, तुम्ही त्याच्यामध्ये राहता. विचाराचं घर आहे. तुमचे विचार चांगले असले ना, म्हणजे तुमचं विचार घर आहे. तुमचं दुसरं एक घर आहे, आचाराचं घर आहे. तुमचा आचार चांगला असला ना, तर तुमचं मूल्य, तुमची किंमत वाढत जाते. आणि तिसरा विचार, तुमचं उच्चाराचं घर चांगलं असलं पाहिजे. उच्चार चांगला असला पाहिजे. वाणी किती गोडे, शब्द किती आहे, तो सांभाळून ठेवा ना तुम्ही. शब्द सांभाळून ठेवा ना. चक्रधर स्वामी सांगतात की घर कसं असावं. स्वामी सांगतात भाषा कशी असावी. महात्मेनी प्रिय भक्ती या होवावे. महात्मा म्हणजे माणूस असा शब्दाचा अर्थ आहे. त्यांनी गोड बोलावं, गोड बोलावं. भगवान चक्रधर स्वामीने एक घर सांगितलं, पैठणला सांगितलं. छोट्या मुलीला सांगितलं. धानाईसा नावाची मुलगी, ती रडत होती. आई वडिलांनी समजावून सांगितलं, सारंग पंडिताची मुलगी, ती ओरडत होती, रडत होती. आणि मग स्वामी तिथे गेले. स्वामी म्हटलं, रडते का? आईला म्हटली, त्याला काही दे ना. म्हणजे ऐकत नाही, देऊनही रडते. बापाला सांगितलं, म्हणजे ती ऐकतच नाही, काय झालं कोण स्तुतीला. स्वामी गेले आणि जवळ बसले. हे घर लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगतो, घर लक्षात ठेवा. ओबीसींनी आपलं घर तपासून बघावं, वारकऱ्यांनी आपलं घर तपासून बघावं, सगळ्या संप्रदायाच्या लोकांनी आपलं घर तपासून बघावं. छोट्याशा मुलीला ज्ञानेश्वरीच्या अगोदर, नामदेवांच्या अगोदर स्वामीने घर समजावून सांगितलं. मग स्वामी तिच्या जवळ गेले आणि बसले. म्हणजे धाई, आम्ही तुम्हाला घर सध्या, तुम्हाला घराचं सांगतो, गोष्ट सांगतो. गोष्टी लहान मुलींना आवडायच्या आणि घर जास्त आवडायचं. आजही तुमच्या मुलींना घर आवडतं. प्लास्टिकच्या वस्तू तुम्ही आणता, छोटासा गॅस, छोटेसे सिलेंडर, छोटं तवा, अमुक तुम्ही सगळं आणता. आणि हे स्वामींना 800 वर्षापूर्वी कळलं.
स्वामींचं मानसशास्त्र किती चांगलं होतं लक्षात ठेवा. स्वामी म्हटले एक होता कावळा. कावळा म्हटल्यानंतर मुलीने डोळे थोडे विस्फारले. कावळा नेहमी पाहते ना ती, अंगणात कावळा पाहते, इकडे तिकडे कावळा पाहते. ती परिचयाचा पक्षी आहे. स्वामींनी विचार केला, गोष्ट सांगत असताना हिच्या परिचयाचे पात्र आहेत का, परिचयाचे पात्र आहेत का. अनेक होते म्हटले चिमणी. चिमणी बी परिचयाची आहे. अंगणामध्ये बसते, चिवटाई, दाना दोना खाते, निघून जाते. दोन गोष्टी. कावळ्यानं घर बांधलं म्हटलं स्वामी. कशाचं? शेणाचं. शेणाचं घर बांधलं. पूर्वीचं रडणं बंद झालं. स्वामींकडे पाहत बसली. गंमत आहे म्हटली. कावळ्याने शेणाचं घर बांधलं. शी कसा आहे कावळा. आणि साडेना म्हणजे चिवूने घर बांधलं मेणाचं. आणि पाऊ आला. पाऊ आता म्हटलं तिने असे गालाला हात लावले. काय काम झालं. पाऊस आला. पाऊस आला आणि कावळ्याचं घर वाहून गेलं. शेणाचं होतं ना ते वाहून गेलं. आणि चिवचं घर वाहवलं नाही का, मेणाचं होतं म्हणून ते वाहवलं नाही. आणि मग ती चिमणी कावळ्याला म्हणते, कावळ्या तू कानात डोळा, तू कानू आहेस, तू चकना आहेस, तुला काही दिसत नाही, तू आंधळा आहेस. आणि पोरगी हसायला लागली. काय गंमत आली, काय मजा आली. रडण्यापासून हसण्यापर्यंत स्वामींनी तिला 2-3 वाक्यामध्ये घर सांगितलं. आता तुम्ही असं म्हणाल की माझं घर वाहून जात नाही. मी सांगतो वाहून जातो तुमचं घर. तुमचं घर वाहून जातं. मोठा बंगला आहे तरी वाहून जातो. पाण्यात नाही वाहून जात, व्यसनामध्ये वाहून जातं. व्यसनात वाहून. ज्याला लाड केलं, ज्याला तुम्ही खूप जीव लावला, सगळं केलं, तो दारूच्या गटारात पडला. तो गटारामध्ये पडला, दारू पिऊन गेलं वाहून. कावळ्याचं पाण्यात वाहून गेलं. तुमचं दारूमध्ये वाहून गेलं. तुमचा भ्रष्टाचारामध्ये वाहून गेलं. तुमचं कशात तरी वाहून गेलं. व्यसनामध्ये वाहून गेलं. कसं म्हणतं आमचं घर वाहत नाही, वाहून जात. आम्ही त्या घरामध्ये एकटा म्हातारी, एकटी म्हातारी असते. औरंगाबादला काही घर असे. सिंघाणे या नावाचा माणूस 1200 कोटी रुपयाचं घर. आज तो एका खोलीत राहतो. भाड्याच्या खोलीत राहतो. मुलांनी हाकलून दिलेले बाजूला केलं. घरापासून कोणाला संस्थेपासून बाजूला केलं तरी त्यांनी हाकून जायचं नाहीये. कोणाला प्रॉपर्टी पासून बाजूला केलं तरी हाकून जायचं नाहीये. आणि ही गोष्ट महत्वाची. याला म्हणायचं घर पण हे विचाराचं घर आहे. एकटा माणूस काहीच नाही त्याच्यावर. अंगावरच्या कपड्यानिशी तो माणूस निघालेला आहे. तो घर घेऊन निघालेला आहे. विचाराचं घर काहीच नाही त्याच्याकडे. नंतर त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं. भारोन नावाचा एक वठराचा मुलगा खडी फोडत असताना त्याची आई खडी फोडते आहे. आणि तो साहेब तिला शिव्या देतोय. तो शिव्या देतोय. त्या दगडावर मी शिकणार असं त्यांनी लिहिलेलं आहे. शिव्या देतोय तो. आणि मग तो आई त्याला झोप येत नाही म्हणून दारू पाजते. झोपडीमध्ये असते. अभ्यासाला लागतो. तो कलेक्टर होतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये कलेक्टर आहे तो. हे घर विचाराचं आहे. आईने रडतो म्हणून दारू पाजली शांत होण्यासाठी. हे विचाराचं घर. काहीकडे काही नाही पण त्यांच्याकडे आचाराचं घर आहे. लोक भोग दाखवते की तो सज्जन आहे. हो नाही, कुठं म्हणले करत नाही. त्याचा आचार खूप चांगला आहे. कुठं राहतोय काय फुटपट्टीवर असतो. फुटपाथवर असतो तो. ते एक घर आहे. आचाराचं एक घर आहे आणि विचाराचं एक घर आहे. चक्रधर स्वामींनी सांगितलेले घर लक्षात ठेवा. वाहून न जाणारं घर. याला खूप पदर आहेत. खूप पदर आहेत. काही कुविचाराने वाहून जातात. काही व्यसनाने वाहून जातात. काही अहंकाराने वाहून जातात. आई वडिलांपासून दूर जातात. किंवा आई वडिलांना कुठल्या तरी वृद्धाश्रमामध्ये टाकतात. कुठल्या तरी वाहून गेलं तर घर तुमचं नाही वाहून गेलं. एक न्यायाधीश आपल्या आईला घेऊन वृद्धाश्रमात गेले आणि तिथं नाव नोंदणी केली त्यांची. परत होत असताना गेटवर असलेल्या गुरुखाला भेटले शिपाई. त्याला म्हटलं मी तुला 2000 रुपये महिन्याला देत जाईल. आईकडे लक्ष ठेव माझ्या. तो म्हटलं साहेब तुम्ही जज आहे. मी हो. आईला इथं का पाठवलं. म्हणजे सासू सोनाचे भांडणं होत असतात. म्हणजे साहेब तुम्ही नोकरीचा राजीनामा द्या ना तुमच्या. का बरं. अरे जज न्याय निवाडा करत असतो.
कुणाचं चुकतं त्या बाजूने तो त्याला शिक्षा करतो आणि बरोबर कुणाचं आहे त्याला तो न्याय देत असतो. आणि तुम्ही जज आहे आणि बायकोचं ऐकून तुम्ही आईला न्याय देत नाही, स्वतःच्या आईला. तिथं तो ढसढसा रडायला लागला. एका गुरख्याने तिचे डोळे उघडलेले आहे. घर काय पण आई कुठे? काही दिवस मोठ्यामध्ये, काही दिवस मधल्यामध्ये, काही दिवस लहान्यामध्ये. पैसा मिळतो तिला, संजय गांधी अमुक तमुक पैसा मिळतो तिला, तोही पैसा तिच्याकडे राहत नाही. चष्मा फुटले रे आणि आणतो 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 तेही राहत नाही. असे जे घर आहेत ना, आईला दुर्लक्षित केलेले घर जे आहेत ना, त्या घराला घर पण नाही, आई हेच घर आहे महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं घर आई आहे. आणि म्हणून चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये आले ना, दोन गोष्टी घेऊन आले, एक कृष्ण आणि दुसरी आई. दोन गोष्टींचा उल्लेख स्वामींच्या चरित्रामध्ये आहे. माळोबाईची आण म्हणतात, आईची शपथ घेतात. आईची शपथ घेऊन सांगतो मी हे करणार आहे. आणि दुसरी गोपाळने आण म्हणजे कृष्णाची आण. अरे लीळा चरित्रातले बारकावे जरा लक्षात ठेवा ना. कसं वाचताय तुम्ही लीळा चरित्र, कसं ऐकताय तुम्ही लीळा चरित्र, मला काही कळतच नाही. एक एक गोष्ट महत्वाची आहे. जोंधळ्याचा टिळा स्वामींना लावल्याचा अर्थ काय, त्याचा किती व्यापक अर्थ आहे. अरे समजून घ्या ना, कुणाकडून तरी कुणाकडून तरी समजून घ्या. काही सांगणारे काही ऐकणारे किती संख्या वाढत चाललेली आहे. प्रत्येकाच्या घरी लीळा चरित्र असावं, पण वाचता बी यावं ना. ते नसलं तर दुसरं असावं. मी सोपं दिलंय आता यांना. लीळाबाई नावाचा ग्रंथ, स्वामींच्या भोवतालचे पात्र त्याच्यामध्ये बोलतायत. आणि तुमच्या घराचा समाजाचा विकास करणाऱ्या गोष्टी लीळा चरित्रामध्ये आहेत. वाचताय का तुम्ही? तुम्ही वाचत नाही, काही वाचत नाही तुम्ही. आणि म्हणून घर हा छोटासा विषय नाही. म्हणून कृष्ण सांगतोय की गीता मे चोत्तमं गृहम, गीता माझं उत्तम प्रकारचं घर आहे. माझ्या घरामध्ये संयम आहे, माझ्या घरामध्ये तपश्चर्या आहे, तप आहे. लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये सुद्धा हे असतं. तप शब्दाचा अर्थ काय हो? सहन करणे. ज्या घरात म्हातारी सगळं सहन करते, काहीच बोलत नाही, ती तपस्विनी आहे. तपस्विनी म्हणजे काळे भगवे कपडे घेतलेली बाई नसते. अलग लक्षात. तिला साधिका म्हणा, ती तपस्वी आहे. घरात सगळा बोलणी त्यांनी सहन करते. ज्या घरातला म्हातारा अपमान सहन करून, कदाचित सुनाकडून त्रास तो सहन करून घर फुटू देत नाही आणि एक शब्द बाहेरच्या माणसाला सांगत नाही, तो तपस्वी आहे. ज्या घरातली सून सगळं सहन करते, इज्जतीसाठी सगळं सहन करते, घराला सांभाळून घेते, ती तपस्विनी आहे. हे तुमच्या घरातून निर्माण झाले पाहिजे. इथेच निर्माण होतात ज्ञानेश्वर, इथेच निर्माण होतात, अवतार निर्माण होतात. कृष्ण चक्रधर यांचा जन्म घरामध्येच झालेला आहे. तुमचं बी तर घर आहे ना, घर आहे ना. कमीत कमी फुले निर्माण करायचे, कमीत कमी शाहू महाराज निर्माण करायचे, कमीत कमी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर निर्माण करा. हे विचाराची माणसं तुमच्या घरामध्ये का नसावी, आणि ते विचार तुमच्या घरामध्ये का नसावे, आणि तुम्ही त्या विचारामध्ये का थांबू नये, तुम्ही निवास का करू नये, तुम्ही तिथे तुम्ही निवास करायला पाहिजे. समन्वयाची भूमिका महत्वाची असते त्याच्यामध्ये. आता दोन भाऊ आहेत, गंगा एक आहे, एक अवचित आहे. एकाची मुलगी दुसऱ्याला दान दिलेली आहे. किती चांगली कल्पना होईल, किती चांगली कल्पना आहे. बरं झालं कधी आश्रमात दिली नाही. मी विरोध करतोय या गोष्टीचा. याच्या अगोदर बऱ्याच बायांना मुलांना मी सांगितलं लग्न करा, त्यांच्या बापांना मी सांगितलं तुम्ही लग्न करा यांचं, त्या सुखात राहतील. भावाने भावाला दान दिली. एका आणखी शिल्लक मुलीचा बाप होता येतो माणसाला, असा बाप, हे बाप पण महत्वाचा आहे. त्यामुळे मी कधी गमतीने विचार तुझा पप्पा कोणते काय, जे जे ओटे टाकलं त्याचं नाव ते घेते. आल्याबरोबर विचारलं पलीकडलं घर तुझं काय, हे घर, की म्हणजे हे घर माझं आहे म्हणे. एवढी आत्मीयता हे होता आलं पाहिजे. काय काय व्हायचंय स्वामींनी आम्हाला सांगितलेले, काय काय व्हायचंय. घरामध्ये असूया नको. असूया कोणाला जिवंत राहू देत नाही. एक कुंभारीण बाई होती, अनेक माळीन बाई. बाजाराला जायच्या कर्माला, वाहन काही नव्हतं,
एक गाढव होतं. मग गाढवावरती आपलं एका बाजूला बाडगे टाकायचे, एका बाजूला इकडं माळव टाकायचे. बरेच जण गाढव चाललं. मुंबई म्हणे आता मला मिक्सर आणून काही असो. मिक्सर आणते तिकडे पैसे जास्त झाले. माझ्याकडे तो वातावरण जाता फक्त. आणि तेवढ्यामध्ये तिचं वांग एक वांग गळायला लागलं. या बाजूला होतं ना ते लोक मजा वाटायला लागली. मिक्सर घ्यायचं म्हणते, मिक्सर घ्यायचं म्हणते, पडू दे तिने त्याला काय सांगितलं नाही. मिक्सर घ्यायचं म्हणते, पुढे दे वांगे. आता ते वांगे गेले निघून अर्ध गाठोडं रिकामं झालं आणि ते असं उलटलं म्हणते. गाडग्याच्या बाजून उलटली, एक गाडगे शिल्लक सगळे ठिकरे होऊन. असूया कशासाठी ती तुमची कोण आहे तुमची. असं एखादा कुटुंब असावं की जावाचं, सोनाचं, नंदाचं खूप चांगलं जमाव. तुम्हाला जगाचा जमला पाहिजे हा विचार महत्वाचा नाही. तुमचा वर्तुळ कसा हा महत्वाचा भाग आहे. लोक काही सांगतील. माझ्याकडे एक बाई होती, जुनी गोष्ट आहे. कोणतरी आले बाया दुसऱ्या, बाई तुम्ही किती काम करता, किती कष्ट करता. त्या स्तुती करतात. स्तुतीची हेतून स्तुती करत नाही. तिच्या डोक्यात कचरा टाकण्यासाठी स्तुती करतात. किती काम, किती बाई एवढं काम, आणि एवढं जो बाहेर पुढे केलं असतं तर तुला फुलात ठेवलं असतं. तुला काही दुसरे पटायला लागलं. बायाकडे मोबाईल 1.5 लाखाचे मोबाईल आहेत बायाकडे. तुझ्याकडे का दिलं ना बाबांनी? कोणता? हा हे 1200 रुपयाचं डबलं दिलं. तिचं फक्त खवळलं ना 1200 रुपये डबलं. काय सोन्याचं तुला कुठं नामक गळ्यामध्ये दुसऱ्या बाबाकडे बाबाकडे कसं तुझे एवढं मोठं बाबा काही नाही. मला नाही दिलं म्हणे. काय ही मुलगी ही 3 मासाची एवढीशी गिरीन बाई बिघडून. आता ती गुलाबाच्या फुलामध्ये का सूर्यफुलामध्ये मला काही माहित नाहीये. कशाला बाहेरचे एवढं काही वाटावं. तुमचं काम पक्क ठेवा ना. यायचं ते येऊ द्या. दुसरं काय म्हणलं तुम्ही सोडून द्या. खूप लोक टपलेले आहेत. मोठ्याच्या पोराची कशी मजा पाहण्याला गरज काय तुला? काही गरज नाही ना तुला. अरे रामाचं घर टिकलं नाही, भांडवांचं घर टिकलं नाही. तुमची एवढूसं घर काय, ही टपरी काय कामाची टपरी काय किमतीची आहे? तुम्हाला ती सांभाळायची आहे, लक्षात ठेवा. आणि तुमचं विचाराचं घर मजबूत जर असेल ना तर कोणी त्यावर हल्ला करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, वस्तू आणि वास्तू या तार तुम्हाला या घराचा कार्यक्रम केला. काय म्हटलेले? वास्तू शांती. तुमच्या घराची वास्तू शांतीच आहे. वास्तू म्हणजे काय भानगड असते आणि वस्तू म्हणजे काय भानगड असते? कळलं का आपल्याला? नाही कळलं, पण चाललंय पहिल्यापासून. ती पत्रिका पाहून ही पत्रिका छापायची, ही पाहून ती छापायची. चाललंय कोणीतरी पारायण करत चाललंय व्यवस्थित चाललंय सगळं. वास्तू म्हणजे वस्तूला सांभाळणारी गोष्ट. तुमचं शरीर वास्तू आहे, शरीराचं एक घर आहे. आणि मध्ये जे चैतन्य आहे ना, जीव ती वस्तू आहे. वस्तू म्हणजे मूळ द्रव्य, ज्याचं विघटन होत नाही, ज्याचा तुकडा पडत नाही, त्याला वस्तू म्हणतात. शस्त्राने कापल्या जात नाही, आगीने जाळल्या जात नाही, वाऱ्याने सुकत नाही, पाण्यानं भिजत नाही, त्याला म्हणतात वस्तू. तुम्ही सांगाडा बांधला, या सांगाड्यामध्ये वस्तू नसली तर काय होतं? हा सांगाडा बांधला, हा तुम्ही कुठून आणला? जिथून आणला त्याच्यामध्ये सामग्री दोष असतो. सामग्री दोष म्हणजे ही वाळू तुम्ही जिथून आणली, कदाचित स्मशान असेल. ही माती तुम्ही जिथून आणली तिथं कदाचित मारामारी झाला, खून झालेला असेल. वीट तुम्ही जिथून आणली, ती माती, ते कारागीर, या सगळ्याच्या गुणाचं मिश्रण त्याच्यामध्ये होतं. आणि मिश्रण जर झालं ना तर भूमीतले दोष तुमच्यामध्ये येत असतात. कधी कधी वाटतं अंधारात फिरत असताना खूप उदास वाटतं. एखाद्या ठिकाणी बसतो आपण तर सकाळी लक्षात येते की जे स्मशान आहे त्या भूमीतला दोष आहे. कधी कधी वाटतं की खूपच चांगलं आहे, ती भूमी सात्विक असते, एक नकारात्मक असते, एक सकारात्मक असते. आणि मग या सगळ्या वस्तू आपण आणलेल्या असतात. कदाचित स्मशानातले बारीक हाडं सुद्धा आलेले असतात त्याच्यात कोणाचे तरी, आणि ते आल्यानंतर त्यांच्यामध्ये गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात.
अनेकांच्या गुणदोषांनी युक्त असलेली वास्तू तुमची तयार होते. चांगली झाली तुम्हाला एवढं माहिती असतं, त्यातले दोष तुम्हाला माहिती नसतात, आम्हाला माहिती नसतात. आम्हाला काय माहिती कुठली माती कुठलं काय आणलेलं आहे. त्याची शांती करायची असते. ते नकारात्मक शक्ती जे आहे ना त्याला सकारात्मक करायची असते. याचं नाव असतं वास्तू शांती. मग गृहशांती म्हणा, वास्तू शांती म्हणा, हे त्याचं नाव असतं. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हा वास्तू शांतीचा कार्यक्रम करतोय. मी सगळ्या घराला आशीर्वाद देतो, अंबादास भाऊला आशीर्वाद देतो. त्यांचा हा चढत्या पद्धतीचा जो प्रवास आहे आणि यश संपादन केलं. घर चांगलं बनवलं हा झाला अर्धा प्रवास. आता घराला चांगलं बनवायचं हा झाला प्रवास. परिवाराच्या हातामध्ये सगळं असतं. परिवार चांगला असला तर सगळं चांगलं असतं. तुम्हाला मी सांगतो, चक्कर स्वामीला परिवार चांगला भेटला नाही. काय म्हणतो बाबा तुम्ही? वाटला असाल मनामध्ये, म्हणतो मी चांगला परिवार. कृष्णाला चांगला परिवार भेटला नाही. उभी याचे त्याच्याकडे नाव ठेवू नका तुम्ही. कृष्णाला चांगला परिवार भेटला नाही. बाबा तो तुम्ही काही समोर आहे हो, तसं समोर आलं. कृष्णाला चांगला परिवार जर भेटला असता, शेवटी यादव लढले एकमेकामध्ये, बलरामाला मारायला निघाले आणि कृष्ण वैतागून जंगलामध्ये गेला आणि तिथे गजराने त्याला बाण मारला आणि कृष्णाने निजामाला प्रवेश केला. कोणी ऐकत नव्हतं, त्यांचं कोणीच ऐकत. तुमचं आमचं काय घेऊन बसलं, ही पोरगी ऐकत नाही, ते पोरगी ऐकत नाही. 56 कोटी यादव त्या दादा आप्पाचे, एवढा मोठा. तुम्ही सोन्याच्या 2 अंगठे घातल्या की छाती फुगतो तुमची. त्याच्या सगळी जोडा सोन्याची होती. परिवार ऐकत नव्हता. म्हणून परिवार तुझ्यावरती वार करून गेला, अशी माझी एक कविता आहे. तुझ्यावरती चक्रधर स्वामींचा परिवार कोण होता जवळ? शेवटी कोणीच नव्हतं, सगळे निघून गेले. तुम्हाला वाटतं यामध्ये सगळे निघून गेले? मी त्याची वाट पाहतोय. मी म्हणतो त्याचे सगळे निघून गेले, तुमचे थांबले कसे? तुम्ही तरुणा कुठली केली? स्वतःला कुठं विकलं? कुठं स्वतःची विक्री केली तुम्ही? निघून गेले चक्रधर स्वामींचे सुद्धा. कुणीच जवळ नव्हतं, कुणीच जवळ नव्हतं. दौलताबादच्या घाटावरून गेले ना, शेवटचा प्रवास एकटे होते, एकटे. सोबत एक बाई होती, तिला स्वयंपाक करता येत नव्हती. स्वामी सरपण आणून द्यायचे, स्वामी गौऱ्या आणून द्यायचे. अरे मला बरं वाटलं की माझ्याकडे गॅस आहे, स्वामींपेक्षा मी चांगला आहे, मला गौऱ्याचं काम नाही. ही परिस्थिती विचाराचं घर नसल्यामुळे. म्हणून घर विचाराचं असावं, अंगण आचाराचं असावं आणि उच्चार चांगले असावे, एवढंच आहे. खूप सुंदर घर पाहतो मी, खूप सुंदर. त्यांच्यातच मैत्री, त्यांच्यातच विनोद, बाहेरून काही आवक करायची गरजच नाही त्यांचं. आणि जे आहे त्याच्यामध्ये मजा मानणार मी. त्याच्यामध्ये स्वामींची चरित्र मध्ये आलंय, फाटकीच हे आहे, वाकळ आहे, तुटकीच खाट आहे, अनेक पान आहे, ते सुकलेलं आहे. त्याला सुपारी टाकतो, थोडा चुना लावतो आणि तो खातो. म्हणतो स्वर्गापेक्षा मी सुखी आहे. इंद्रा तुझ्याकडे सुख नाही. मोडलेली खाट, प्रेमराजवासारखी तुटलेली वाकळ, तिथं तुम्हाला सुख सापडतं. सुख सुखात नाही, सुख समाधानी नाही. माझं भाषण कळतं का? कळत नसेल तर सांगा, मी बोलतो. सुख समाधानी नाही. तुमच्याकडे खूप आहे पण समाधानी नाही, तुम्ही दुःखी आहात. एका कारखान्याला काहीच उत्पन्न मिळालं नाही दरवर्षीपेक्षा. दरवर्षी 4-5 कोटी मिळायची, यावर्षी फक्त 1 कोटी मिळाला. शाहकार दुःखीदार कारखान्याचा मला फायदा वाईट झाला म्हटला. 4 लाखाचा 4 कोटीचा फटका बसला म्हटलं मला. इकडे बायको खुश होती, 1 लाखही मिळते की मला वाटत होतं. ते एका पोरानं चांगलं काम केलं म्हणून 1 लाख तरी मिळाले. खुशी आणि समाधानी जवळजवळच आहे. उदासी आणि खुशी जवळजवळच आहे. तुम्ही कुठं थांबताय? जेचे अंतरून तेचे पकडून चक्कर स्वामींची भक्त आहे का तुम्ही? अभ्यास कराय स्वतःचा अर्थ काय? एवढ्या मोठ्या तरी वस्तूची गरज नाही आहे, काही गरज नाही एवढ्या मोठ्याची. जेचे अंतरून तेचे पकडून, तेवढ्यामध्ये भक्त.
दोन सोड्यामध्ये थांबून जातो. ही महत्वाची गोष्ट. समाधानी ही घराची सगळ्यात मोठी संपत्ती लक्षात ठेवा. आणि म्हणून लहान लहान घरांनी केलेला विकासाचा अभ्यास करा. झोपडपट्टीतल्या मुलांनी केलेली प्रगती याचा अभ्यास करा. आपल्या मुलं का करत नाही याचा अभ्यास करा. मोबाईल किती वापरायचं याचा अभ्यास करा. हौस नाहीये, पोरगं रडते म्हणून द्यायचं असं नाहीये. आम्ही चोकण्यात चोकत बसलो. लहानपण चोकण्यात गेलं आमचं, लाकडाच्या चोकण्यात. काही रस नव्हतं. आमची जाळा मला मिळत होती, आम्ही खुश होतो, गप्प बसायचो. लाकूड तोंडात टाकलं की गप्प बसायचो. नाही थोडं मोबाईलची आवडतच नाही आपल्याला. तर रडायला लागला ना अजिबात नाही. तिथून युट्यूब सरकत असले व्हिडिओ पाहतात, फोन करायचं शिकवतं, मिस कॉल द्यायचं शिकवतं. थोडं घसरत जातं, घरापासून थोडं दूर होतं. त्याच्यानुसार तुम्ही किती करणार की नाही, किती मुश्किली झाल्या. गरजेचं आहे पण किती टक्के. त्यात कीर्तनाचं एक बटन आहे, प्रवचनाचं एक बटन आहे. त्याची दाबताय का तुम्ही? त्याची दाबताय का तुम्ही? काय दाबताय? रात्री 2 वाजेपर्यंत काय पाहताय? काय एवढं लागलेलं आहे तुमचं? सकाळी उठल्यानंतर तुमचे डोळे सुपडलेले असतात, तुम्हाला झोप लागत नाही, दिवसभर तुम्हाला अस्वस्थ असते. झोप, निद्रा आणि शौच 3 गोष्टी घराचं सुख आहे लक्षात ठेवा. एक आजी आपल्या नातवाला खिडकीत पाहते आणि खुश होते. एक दिवशी तो नातू म्हटला, आई मला कारखाना काढायचा. तिनं सांगितलं काढ बेटा, पण दररोज खिडकीतून तुझं तोंड पाहते झोपलेला इतका प्रसन्न दिसतो ना तो, ती झोप खराब होणार नाही असं काहीतरी कर. म्हणतो काय करायचं, काय कर. झोप तुझी शाबूत राहिली पाहिजे. आहार तुझा चांगला असला पाहिजे. आहार चांगला असला की झोप चांगली लागते. श्रम चांगले झाले की झोप चांगली लागते. झोप चांगली लागली की पोट सकाळी साफ होतं. 3च गोष्टी सुखाला कारण होते. या गोष्टी लक्षात ठेवा. ढाबे तुम्हाला सुख देत नाही. तिथले पदार्थ तुमचे नाही, ते ममतेने तयार केलेले नाही. तिथं सौद्याची गोष्ट आहे. सौद्यामध्ये व्यवहार असतो, त्यात सुख असे नसेल सांगता येत नाही. आणि मग समाधानाची जागा एक फक्त घर असते. म्हणून तुम्ही काश्मीरला गेले बघायला, हौसेने गेले, 4 दिवस थांबले आणि थकले, मग काय म्हणता तुम्ही? चला घराकडे. काश्मीरपेक्षा घर चांगलं वाटतं. आधीच ट्रेने बघितली, दिवसभर फिरले, दमले. अरे केवढं मोठं मंदिर आहे ते कैलासलीनं, केवढं सुंदर शिल्प आहेत ते, पण थकले. चला घराकडे. अजिंठा वेरूळची लेणी पाहायला विदेशातले लोक येतात, परत घरी जातात. तुम्ही पाहायला जाता आणि परत चला घराकडे. तुझं घर पत्र्याचं आहे ना, तिकडे कशाला जातो? इथं पाणी आहे, मस्त हवा आहे, थंडगार आहे वातावरण सगळं. इथं चाल ना तू. सगळं बांधकाम मोठं आहे पण घर नाही, ते घर पण नाही तिथे. म्हणून तुम्हाला जिथं घर पण वाटतं ना, त्या माणसाकडे तुम्ही सरकता. लय दिवस झाले भेटच नाही म्हणता. बाकीच्या भेटीला कंटाळून गेले, वैतागून गेले, तेच तोच विषय. मग त्याला कधीतरी भेटले जातात. आणि म्हणतो तुम्हाला शांततेने 2-3 गोष्टी सांगतो, तुम्हाला बरं वाटतं. ते चालतं घर आहे, एक बोलतं घर आहे. प्रवचनकार, कीर्तनकार ते बिघडलं तर ते बी चुकतं. एक चालतं घर आहे, एक बोलतं घर आहे, आणि एक समाधानीचं घर आहे. हे मातीचं घर आहे, सिमेंटचं घर आहे. हे घर, याला एवढीच किंमत आहे. घरातलं घर पण महत्वाचं आहे. मी आशीर्वाद देतो, निकोप राहावं. बाहेरचं प्रदूषण किंवा राजकारणाची हवा पोरांच्या मनामध्ये शिरू नये, व्यसनाला स्पर्श करू नये, आणि अफवांना कुठलाही थारा देऊ नका. जग तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही. तुमची भिंत मजबूत जर असले ना, कुठलाही तोफ जागा तुम्ही काहीच होणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मी जी खुशी आहे ना, तुला ओटी टाकताना मी आलो होतो. त्यानंतर आज माझा पहिला कार्यक्रम आहे या ठिकाणी. अत्यंत सुंदर आणि चांगला परिवार आहे. त्यांच्या घराला मी शुभेच्छा देतो. मी त्यांना लीळावळ नावाचं एक पुस्तक दिलेलं आहे, ते वाचत जा. तुमच्या घरामध्ये एखादं पुस्तक वाचत जा, ते समजून वाचत जा.
समजून वाचत जा. ज्ञानेश्वरी वाचताय समजून वाचत जा. हा नारायण समोर बसलाय माझ्या. काय सुंदर तो बसायला आला मुक्त म्हणतो. अरे घर आहे तुमचं. विश्वंभरा चक्रधरा. काय आवाज आहे त्याचा, काय छान म्हणतो तो. हे विचाराचं घर आहे, ज्ञानाचं घर आहे, लक्षात ठेवा. बाकीचं महत्वाचं नाहीये. सानंदम सदनम सुताति सुतयो कांता मृदू भाषणी. एका श्लोकामध्ये घराचा संसार मांडलेला आहे. याच्यामध्ये पत्नी प्रेमळ बोलणारी असावी, मुलं सेवा करणारे असावे, सुना जीव लावणारे असाव्या, घराचं अंगण चांगलं असावं, झाड असावं, गाय असावी. या सगळ्या गोष्टी काही गरज नाही. तुम्हाला कुठली गरज नाही. मी गायी सांभाळणारा माणूस आहे. जो स्पर्श पाठवून करतो ना आणि त्याच्या माने करून हात आपण फिरवतो ना, त्यावेळेस ती पूर्ण समर्पण करते. असं करत असते, पूर्ण समर्पण करते. निखळ प्रेम देते. जनावर सगळं तुम्हाला कळत नाही की जनावराला जर आपण हाड जर म्हटल्या खऱ्या, चांगल्या कुत्र्याला जी इमानदार आहे कुत्र परत येत नाही, ते मरून जातं, तुला परत येत नाही. तुमच्या हाड शब्दाने असे काही कुत्रे मी ऐकले नाही. झाडाला सुद्धा करतो. दोन बाजूला दोन झाड आहेत. तिकडे जा, या झाडाची स्तुती करा, किती चांगला आहे, किती हिरवेगार आहे, किती तुझं पानं कसे टवटवीत आहे. तू खुश होतो, वाढत बहरत. इकडच्या झाडाला शिवाय द्या, बदमाश नालायक काय तुला तुझं थोडं कशी वाटलं तिकडे थोडी शिवाय द्या. 4 दिवसाने ते झाड वाळायला लागतं. ते तुम्हाला माझं मत नाही, शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यातले जे सूक्ष्म जंतू आहेत ना, ते ऐकतात तुमचं. 2 वाट्या पाणी द्या संध्याकाळी झोपताना. एका वाट्यातल्या पाण्याला शिवी द्या, दुसऱ्या वाट्याला पाण्याची स्तुती करा. सकाळी फरक जाणवेल तुम्हाला. ते बिमार झालेलं पाणी असतं, त्यातले जंतू सगळे मेलेले असतात. जंतू सुद्धा शिव्याने वाईट सहन करत नाही. वाईट बोलूच नका. झाडाला वाईट बोलू नका, पिकाला वाईट बोलू नका, कशालाच वाईट बोलू नका. इतका विस्तार आपल्या हृदयाचा त्या घरामध्ये झाला पाहिजे. पुढे अध्यात्माचं घर अत्यंत महत्वाचं घर आहे. एवढं सांगतो. कमी लोक जमलेले, पण मला काय, मी पिरियड घेणारा माणूस आहे. जेवढे असतील तेवढे आपली ड्युटी घ्यायची, ड्युटी करायची, निघून जायचं. मला त्याचं काही वाटत नाहीये. ठीक आहे, तुम्ही जमले थोडे तर होत नाही, परंतु सगळे अकरा शक्ती चांगली असलेले तरुण थोडं बसलेले आहेत माझ्या, जे सहसा सचिन काय मला राहत नाही. म्हातारे लोक बसतात नाही असं नाही, पण ते काही चौकडीकडे गेलेली असते गोष्ट, ते रिटायर झालेले असतात. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं दोन शब्द संपवतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री चक्रधर स्वामी